हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी. मी प्राध्यापक गणेश भोजने आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. चला तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम हा जो काही टॉपिक आहे याचा आपण सेकंड पार्ट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा जो काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपल्या दोन्हीही एक्झाम्स कव्हर होतील, जसं की डॉक्टर होमबाबा एक्झाम आणि त्यानंतर आपली शाहू स्क्रीनिंगची जी काही एक्झाम आहे, हे दोन्ही एक्झाम्स या व्हिडिओमध्ये आपल्या कव्हर होतील आणि आपले मार्क सिक्युअर या ठिकाणी होऊन जातील. चला तर बघा, फर्स्ट पार्टमध्ये आपण जो काय पाहिलेला आहे ते म्हणजे काय पाहिले बाळांनो, तर एनर्जी फ्लो कशा पद्धतीने होतो, फूड चेन आपण पाहिलेली आहे, त्यानंतर फूड वेब आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर एनर्जी पिरामिड आणि 10% लॉ, हाऊ द एनर्जी इज गोइंग टू ट्रान्सफर फ्रॉम 1 ट्रॉपिक लेवल टू द 10 ट्रॉपिक लेवल, याबद्दलचा पूर्ण पार्ट आपण पहिला जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. चला आता नेक्स्ट पार्ट जो आहे याच्यामधला तो म्हणजे आहे बायोजिओ केमिकल सायकल. कोणता पार्ट आहे बाळांनो? बायोजिओ केमिकल सायकल. अतिशय सोपा पार्ट आहे, फक्त काही गोष्टी आपल्याला फक्त पाहिजेत, त्याच्यामध्ये आपला हा पूर्ण पार्ट कव्हर होऊन जाईल. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी बायो, जिओ आणि केमिकल ह्या सर्वांची मिळून एक केमिकल सायकल तयार झालेली आहे. सर्वांची मिळून काय तयार झालेली आहे? सायकल तयार आहे. याच्यासाठी आपल्याला जो माहिती पाहिजे तो म्हणजे कोणता पार्ट माहित पाहिजे? आपल्याला बायोस्फिअर माहित पाहिजे. काय माहित पाहिजे बाळांनो? बायोस्फिअर. ओके, चला तर आता या ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसतंय, याच्यामध्ये आपण पाहूया बायोस्फिअर म्हणजे काय. बायोस्फिअर हा जो काय बनलेला आहे, इट इज फॉर्म्ड बाय द लिथोस्फिअर, त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. कोणकोणते पार्ट आहेत बाळांनो बायोस्फिअर मध्ये? कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येतो लिथोस्फिअर, त्याच्यानंतर आहे ॲटमॉस्फिअर आणि त्याच्यानंतर कोण आहे? हायड्रोस्फिअर. ह्या तिन्ही स्फिअर पासून काय तयार होतो? आपला बायोस्फिअर तयार होतो. तर बघा, लिथोस्फिअर म्हणजे काय आहे? तर आपल्या अर्थचा असा पार्ट ज्याच्यामध्ये सॉइल आणि रॉक्स हे सर्व पार्ट येतात, त्याला आपण काय म्हणतो? लिथोस्फिअर. काय म्हणतो बाळांनो आपण त्याला? लिथोस्फिअर. लिथोस्फिअर मध्ये कोण येतं? सॉइल अँड रॉक्स. आपला जो काय अर्थ क्रस्टचा जो काय पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? लिथोस्फिअर म्हणत असतो. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर, अर्थ क्रस्टच्या वरचा जो काय पार्ट आहे ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे, अ मिक्सचर ऑफ गॅसेस, पूर्ण हवा जी प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअर म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? ॲटमॉस्फिअर म्हणत असतो. त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी पाण्याचा पार्ट आहे या पृथ्वीवरती जो काय पाण्याचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर. मग लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर ह्या तिघांपासून जो काय तयार होतो त्याला आपण काय म्हणणार? बायोस्फिअर. मग बायोस्फिअरचा आणि बायोजिओ केमिकल सायकल याचा काय संदर्भ आहे? तर बघा मित्रांनो, आता मध्ये इकोसिस्टीम काय आहे याच्याबद्दल पण स्टडी केलेला आहे. तर मग सांगा, इकोसिस्टीम म्हणजे काय आहे? तर इकोसिस्टीम म्हणजे काय असतं? द इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स? बायोटिक फॅक्टर्स आणि दुसरे कोणते फॅक्टर्स आहेत? अबायोटिक फॅक्टर्स. या दोघांमधलं जे काही इंटरॅक्शन आहे यांच्यापासून जो तयार होतो त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. मग कोणत्याही इकोसिस्टीम मध्ये हे तिन्ही पार्ट येणार आहेत. लिथोस्फिअर पण येणार, ॲटमॉस्फिअर पण येणार, हायड्रोस्फिअर पण येणार. म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची जर इकोसिस्टीम घेतली त्याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर्स मध्ये आपल्याकडे सॉइल अँड रॉक्स येणार, किंवा ॲटमॉस्फिअर ॲटम्स येणार म्हणजे वातावरण येणार पूर्ण, आणि त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर किंवा पाणी येणार त्याच्यामध्ये. तर हा जो काय बायोस्फिअर आहे ह्या सर्वांमध्ये जो काय एनर्जी फ्लो होणार आहे, याच्यामध्ये जो काय एनर्जी फ्लो होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? बायोजिओ केमिकल सायकल. कोणती सायकल म्हणतो? बायोजिओ केमिकल सायकल. बघा परत एकदा आपण पाहूया काय आहे ते. बघा तर बघा आता याच्यामध्ये ओके, तर बघा, द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम इज अ वन वे, द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज अ सायकल. जी काय एनर्जी फ्लो होणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे की इकोसिस्टीम मध्ये जो काय एनर्जी फ्लो असतो इट इज ऑलवेज वन वे, इट इज नॉट रिव्हर्सिबल. हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये कधीही येणार नाही. एका ट्रॉपिक लेवल पासून जी काय एनर्जी पुढेच्या ट्रॉपिक लेवल मध्ये जाते ती वापस येते का? कधीही वापस येणार नाही, ती त्याच्या पुढच्या ट्रॉपिक लेवल मध्ये जाणार आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं? कोणताही इकोसिस्टीम असो त्याच्यामध्ये एनर्जी फ्लो कधी पण काय आहे? वन वे आहे. एनर्जी फ्लो कसा आहे बाळांनो? वन वे. अँड जे काय न्यूट्रिएंट्स फ्लो होत असतात
हे न्यूट्रिएंट्स कसे आहेत? सायक्लिक आहेत. एनर्जी फ्लो वन वे आहे, बट द न्यूट्रिएंट्स दे आर सायक्लिक. न्यूट्रिएंट्स वापस येणार. जसं की बघा, आता आपण याच्या अगोदर स्टडी केलेला आहे फूड चेन मध्ये. फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे. जे काय प्लांट्स असतात, प्लांट्स न्यूट्रिएंट्स जे काय मिळवतात ते सॉइल मधून, मिनरल्स न्यूट्रिएंट्स हे त्या ठिकाणी सॉइल मधून मिळवतात. प्लांट्सला खाणारा जो काय कंझ्युमर आहे, प्रायमरी कंझ्युमर आहे, प्रायमरी कंझ्युमरला मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स कोणापासून भेटले? प्लांट्स पासून भेटले. कोणापासून भेटले बाळांनो? प्लांट्स पासून भेटले. त्याच्यानंतर जो काय प्रायमरी कंझ्युमर आहे, प्रायमरी कंझ्युमरला खाणारा कोण आहे? सेकंडरी कंझ्युमर आहे. कोण आहे? सेकंडरी कंझ्युमर. मग सेकंडरी कंझ्युमरला न्यूट्रिएंट्स कोणापासून भेटले? तर न्यूट्रिएंट्स भेटले कोणापासून? प्रायमरी कंझ्युमर पासून. त्याच्यानंतर पुढचा जो आहे कोण आहे? पुढचा टर्शरी कंझ्युमर. टर्शरी कंझ्युमरने सेकंडरी कंझ्युमरला मारलं आणि मारल्यानंतर त्याला खाल्लं. खाल्ल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आले ते कोणापासले आलेले आहेत? सेकंडरी कंझ्युमर पासले. आणि मग हा जो काही टर्शरी कंझ्युमर आहे हा ज्यावेळेस मरण पावतो, त्याची मृत्यू होते. मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे जे काही प्रेझेंट आहेत या सर्वांचं डिकम्पोजिशन करणारे ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया, फंगस असतात आणि हे काय करतात? त्याचं डिकम्पोजिशन करतात. आणि डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर हे न्यूट्रिएंट्स परत कुठे गेले? तर हे न्यूट्रिएंट्स परत एकदा सॉइल मध्ये पोहोचले. दॅट मीन्स द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज सायक्लिक. मातीमध्ये होते आणि परत असं फ्लो होऊन परत कुठे आले? मातीमध्ये आले आणि परत पुन्हा प्लांट्स काय करतात? त्याला ऍब्झॉर्ब करतात. दॅट मीन्स की एनर्जी जी आहे, एनर्जी इज वन वे कंडक्शन, बट द न्यूट्रिएंट्स इज सायक्लिक. न्यूट्रिएंट्स कसे आहेत? इथे सायक्लिक आहेत, बट एनर्जी कशी आहे? वन वे. एनर्जी पुढे गेलेली वापस येणार नाही, बट न्यूट्रिएंट्स पुढे गेलेले परत वापस त्या ठिकाणी येणार आहेत. मग न्यूट्रिएंट्स जे काय ट्रान्सफर केले जातात ते फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अँड वाईस वर्सा इन एन इकोसिस्टम. मग न्यूट्रिएंट्स हे बायोटिक पासून अबायोटिक कडे पण ट्रान्सफर होतात. जसं की मी आता सांगितलं की टर्शरी कंझ्युमरची ज्यावेळेस डेथ होते, मृत्यू होते, त्यावेळेस त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत हे डिकम्पोजर्स मार्फत सॉइलमध्ये जातात, म्हणजे बायोटिक टू अबायोटिक. आणि ज्यावेळेस हे सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत याला प्लांट्स ऍब्झॉर्ब करून घेतं आणि प्लांटच्या बॉडीमध्ये जातात. दॅट मीन्स अबायोटिक टू बायोटिक. दॅट मीन्स फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज सायक्लिक. त्याच्यानंतर मग आता बायोजिओकेमिकल सायकलची डेफिनेशन काय दिलेली बघा. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड एज द बायोजिओकेमिकल सायकल. मग आता ह्या न्यूट्रिएंट्सचा जो काय फ्लो आहे, या न्यूट्रिएंट्सचा जो काय फ्लो आहे विदिन अन इकोसिस्टम, एका इकोसिस्टम मध्ये जे काही न्यूट्रिएंट्स वारंवार सायक्लिक फॉर्म मध्ये फिरत आहेत, यालाच आपण काय म्हणणार? बायोजिओकेमिकल सायकल आपण याला म्हणणार. समजतंय? आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? हा बायोस्फिअर, जो की आपण एकदम याच्या स्टार्टिंगला सांगितलेला आहे, जो कशापासून बनलेला बाळांनो? तर लिथोस्फिअर, ऍटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. याच्यावरती आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो होमी बाबा एक्झाम मध्ये. कोणत्या एक्झाम मध्ये? होमी बाबा एक्झाम. द्यायचे का आपल्याला एक्झाम? यस, द्यायचे आहे. टॉप पण करायचं आहे. तर या एक्झाम मध्ये आपल्याला डायरेक्टली बायोजिओकेमिकल सायकल्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात. आपण ते PYQ मध्ये आपण याच्यावरती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेऊ. चला, तर आता बघा नेक्स्ट पार्ट आहे बायोजिओकेमिकल सायकल. टाइप्स काय आहेत? व्हॉट आर द टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल? बायोजिओकेमिकल सायकलचे टाइप्स काय काय आहेत? तर आपण टाइप्स बघूया. देर आर मेनली टू टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स? ओनली टू टाइप्स. फर्स्ट वन दॅट इज द गॅसियस सायकल. पहिली सायकल गॅसियस सायकल आणि दुसरी सेडिमेंटरी सायकल. हे दोनच टाइपचे सायकल आहेत आणि याच्यामध्ये अवघड असं काही नाही. भरपूर विद्यार्थ्यांना हा जो काय पार्ट आहे हा खूप अवघड जातो. त्यांना समजतच नाही नेमकं गॅसियस सायकल काय आहेत किंवा सेडिमेंटरी सायकल काय आहेत. तर आता मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त समजून घ्या इथं. आता बघा गॅसियस सायकल म्हणजे काय असते? तर बाळांनो गॅसियस म्हणजे काय आहे? गॅस आहे. गॅस म्हणजे कोण आहे? एअर आहे. मग एअर मध्ये जे कॉम्पोनंट आहेत, एअर मध्ये जे कॉम्पोनंट आहेत यांचा जो सायक्लिक फ्लो होणार आहे यालाच आपण गॅसियस सायकल म्हणणार. सिंपल फॉर्म काय म्हणणार आपण? गॅसेस म्हणजेच गॅस. ओके. मग गॅस फॉर्म मध्ये कोण आहे? एअर आहे. हे पूर्ण एअर आहे. मग या हवेमध्ये जे काही न्यूट्रिएंट सायक्लिक फॉर्म मध्ये चलत असतात यांनाच आपण गॅसियस सायकल काय म्हणणार आपण यांना? गॅसेस सायकल. चला तर बघा, अक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसेस न्यूट्रिएंट्स मटेरियल इज फाउंड इन द अर्थ्स ऍटमॉस्फिअर. मग आता गॅसेस कुठं प्रेझेंट आहेत? ऍटमॉस्फिअर. अर्थच्या आतमध्ये नाही.
अर्थच्या वर, सरफेसच्या वरती हा जो काय भाग आहे ज्याच्यामध्ये हवा आहे, हा पूर्ण कोणता आहे? ऍटमॉस्फिअर आहे. कोणता स्पियर आहे? स्पियर. ऍटमॉस्फिअर मध्ये हे सर्व गॅसेस प्रेझेंट असतात. यांचा जो काय सायक्लिक फ्लो आहे तोच गॅसेस सायकल मध्ये इथे येणार आहे. मग सांगा आता मला कोणकोणते गॅसेस आहेत याच्यामध्ये? तर सर्वप्रथम सगळ्यात जास्त कोणता असतो? नायट्रोजन असतो. किती असतो रे बाळांनो? तर 78%. किती असतो नायट्रोजन? 70. आपण कुठं लिहायचं? इथे लिहूया 78%. नायट्रोजन किती असतो ऍटमॉस्फिअर मध्ये? 78% असतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती असतो? ऑक्सिजन असतो इथे लिहूया आपण. ऑक्सिजन किती असतो? 21% असतो. किती असतो? 21%. ओके. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे. त्याच्यानंतर वॉटर वेपर आहे. ऑल दीज आर प्रेझेंट इन द गॅसेस. ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहेत. कुठे प्रेझेंट आहेत हे सर्व? ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहेत. समजतंय? देअरफॉर हे जे काय सायकल आहे आता यांना आपण काय म्हणतो? गॅसियस सायकल. समजलं आता? आहे का नाही सोपं? तर बघा नेक्स्ट, आता गॅसियस सायकल इज अ स्पीडियर सायकल देन द सेडिमेंटरी सायकल. आता याच्यासाठी अगोदर आपण सेडिमेंटरी सायकल काय आहे ते पाहूया, त्याच्यानंतर हा पॉइंट मी आपल्याला एक्सप्लेन करतो. चला अगोदर एकदा रफ करून घेऊ तर पूर्ण इंक, म्हणजे आपल्याला जागा भेटते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायला. ओके, कलर रेडच राहू देऊ आपण. चला तर आता बघा सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंट म्हणजे खालच्या बाजूला उरलेला जो काय पार्ट असतो त्याला आपण सेडिमेंट म्हणतो. मग आता ऍटमॉस्फिअर झाला ज्याच्यामध्ये गॅसेस होते पूर्ण. आता खालची जी काय जमीन आहे, दगड आहेत, खडक आहे, हा जो काय पूर्ण पार्ट आहे याच्यामध्ये आढळणारे जे काय न्यूट्रिएंट आहेत आणि यांचा जो काय सायक्लिक फ्लो होणार आहे याला आपण सेडिमेंटरी सायकल म्हणतो. कोणती सायकल म्हणतो? सेडिमेंटरी सायकल. बघा, an accumulation of the main abiotic nutrient material is found in the soil, sediment and sedimentary rocks of the earth. अर्थच्या पृष्ठभागामध्ये म्हणजेच क्रस्ट ऑफ द अर्थ मध्ये जे काय डिफरंट टाइप्स ऑफ द मिनरल्स सापडतात, डिफरंट टाइप्स ऑफ द न्यूट्रिएंट्स सापडतात आणि यांचा जो काय सायक्लिक फ्लो होणार आहे यालाच आपण सेडिमेंटरी सायकल काय म्हणतो बाळांनो? सेडिमेंटरी सायकल. बघा सिंपल आहे. जमीन के ऊपर गैसियस सायकल, जमीन के नीचे सेडिमेंटरी सायकल. जमिनीच्या आतमध्ये कोण आहेत? सेडिमेंटरी सायकल भेटणार. जमिनीच्या वर कोण असणार आहे? गॅसियस सायकल असणार आहे. समजतंय? ओके, चलो नेक्स्ट. तर बघा आता जमिनीच्या आतमध्ये सापडणारे जे काही घटक आहेत, जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते कोणकोणते आहेत? तर बघा आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस अनेक आहेत. सिंपल आपण घेतले आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. कुठे भेटतो? हवेत भेटतो का आपल्याला कॅल्शियम? नाही भेटत. जमिनीच्या आतमध्ये भेटतो. आयर्न कुठे भेटतो? हवेत भेटतो का? नाही, जमिनीच्या आतमध्ये भेटतो. मग जे जे पार्ट्स आपल्याला इन द सॉइल भेटतात, सेडिमेंटरी रॉक्स मध्ये भेटतात, ह्या सर्वांची जे काय सायक्लिक इव्हेंट आहे यालाच आपण काय म्हणणार? सेडिमेंटरी सायकल. आणि गॅसेस सायकलला काय म्हणणार? तर जे जमिनीच्या वर आहेत, जे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत, ज्यांचं सायकल कुठल्या फॉर्म मध्ये चालतं? गॅसेसच्या फॉर्म मध्ये चालतं, त्यांनाच आपण गॅसेस सायकल म्हणणार. बस झालं. आपण फक्त एवढंच करायचं. गॅसेस सायकल म्हणजे काय, सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय, याच्या पलीकडे याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला जात नाही. समजतंय? चलो नेक्स्ट. चला तर आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी स्टडी करायची आहे ती म्हणजे आहे कार्बन सायकल. आता याच्या वेगवेगळ्या सायकल्स आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण जे स्टडी करणार आहोत ते म्हणजे कोणती आहे? कार्बन सायकल. चला तर बघा सोपं आहे. सर्वात प्रथम आपण याची डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन काय आहे? तर बघा, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज अ कार्बन सायकल. काय काय म्हणलं? कळालं नाही? ओके, चला परत एकदा आपण रिसाइट करू याला. तर बघा, सर्क्युलेशन मेन कीवर्ड्स मी हायलाइट करतो. ओके, सर्क्युलेशन, रिसायकलिंग ऑफ द कार्बन. काय काय होणार आहे? पहिल्यांदा सर्क्युलेशन होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे? रिसायकलिंग ऑफ द कार्बन. कशाचं होणार आहे? कार्बन. महत्वाचं. कार्बन सायकल आहे म्हटलं तर कार्बनच होणार. तर सर्क्युलेशन होणार. दुसरी गोष्ट काय होणार आहे? रिसायकलिंग ऑफ कार्बन होणार आहे. कुठून होणार आहे? कशामधून होणार आहे? फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये जे कार्बन आहे ते कुठे जाणार आहे बाळांनो? ते जाणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये. ॲटमॉस्फिअर मध्ये हे जे काय कार्बन आहे हे कार्बन कुठे जाणार आहे? हे कार्बन जाणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये जाईल किंवा यांच्यामध्ये जाईल. ओके, बघू आपण कोणामध्ये जात आहे. तर दॅट इज
सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऍटमॉस्फिअर मधला जो काय कार्बन आहे तो कुठे जातोय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जातोय. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, आफ्टर देअर डेथ, ज्यावेळेस हा ऑर्गॅनिझम किंवा हा ऑर्गॅनिझम याची डेथ होईल, डेथ झाल्याच्या नंतर यांच्यामधला कार्बन परत कुठे जातोय, ऍटमॉस्फिअर मध्ये जातोय, इकडे जातोय किंवा इकडे जातोय किंवा हे जमिनीमध्ये. ओके, तर समजतंय काय होणार आहे. कार्बन सायकल म्हणजे काय आहे, सर्क्युलेशन, पहिल्यांदा तर सप्लाय करणे, सर्क्युलेट करणे आणि परत रिसायकल करणे. कशाला रिसायकल करायचंय, कार्बनला रिसायकल करायचंय. आणि हे रिसायकलिंग कुठून कुठे होणार, कशा पद्धतीने होणार, तर किंवा सर्क्युलेशन कशा पद्धतीने होणार आहे, तर सर्वप्रथम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऍटमॉस्फिअर मध्ये जो काय कार्बन आहे याचं कन्व्हर्जन किंवा याचं ट्रान्सफर कशामध्ये होणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये होणार. आणि ज्यावेळेस त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होईल, डेथ झाल्याच्या नंतर हे कुठे जाणार आहे, वापस अर्थ मध्ये जाणार आहे, म्हणजेच ऍटमॉस्फिअर मध्ये त्या ठिकाणी वापस जाणार आहे. म्हणून मग याला काय म्हणलेलं आहे, कार्बन सायकल. कार्बन काय झालेला आहे, सायकल. पहिल्यांदा ऍटमॉस्फिअर मध्ये होता, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये गेला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधून परत कोणामध्ये आलेला आहे, तर ऍटमॉस्फिअर मध्ये आलेला आहे. यालाच आपण काय म्हणतो, कार्बन सायकल म्हणतो. काय म्हणतो बाळांनो आपण याला, कार्बन सायकल म्हणतो. तर बघा, बायोटिक कॉम्पोनेंट or the biotic carbon is transported from plants to the herbivores, from herbivores to the carnivores, and from carnivores to the apex consumers, and lastly to the decomposers. खूप मोठा प्रवास आहे, बघूत आपण कशा पद्धतीचा प्रवास आहे ते. ओके, चला आपण इथं या ठिकाणी आपण काय करूया, ब्लँक स्लाइड घेऊ. तर बघा आता कशा पद्धतीने आहे. तर बघा बाळांनो, आपण अगोदर काय पाहिलेलं आहे, आपण फूड चेन पाहिलेलं आहे. ओके, फूड चेन पाहिलेलं आहे. तर आता फूड चेन मध्ये आपण काय बघतो, या ठिकाणी एक प्लांट आहे. कोण आहे, प्लांट आहे. त्याला आपण काय म्हणलं, प्लांट्स आर प्रोड्युसर. कोण असतात, प्लांट्स प्रोड्युसर आहे. प्लांटने जे काय कार्बन आला, प्लांटमध्ये कार्बन येतो का, प्लांटमध्ये येतो का, यस येतो. कुठला येतो, ऍटमॉस्फिअर मधला. तो कसं काय आला, फोटोसिंथेसिस अथवा फोटोसिंथेसिस. ओके, तर त्याची एक रिॲक्शन आपण लिहू. तर काय असतं, CO2 6CO2 प्लस बिघडलं, कुठं आहे, इकडं आलंय. हा, तर इरेझर याला कट केलं आणि परत पेन घेतली. 6CO2 प्लस 12H2 in presence of sunlight and chlorophyll gives C6H12O6 plus 6H2O plus 6O2. ओके, तर बघा आपण परत एकदा लिहूता रिएक्शन. फोटोसिंथेसिसची रिएक्शन बघा, फोटोसिंथेसिस काय आहे, रिएक्शन माहिती आहे का सर्वांना, यस. काय आहे, 6CO2 प्लस 12H2O in presence of sunlight. Okay, sunlight and chlorophyll gives C6H12O6 plus 6H2O plus 6O2. ओके, अशा पद्धतीने काय होणार आहे या ठिकाणी, तर ही फोटोसिंथेसिसची रिएक्शन आहे. मग प्लांट मध्ये जो काय फूड तयार झाला, कोणता फूड तयार झाला बाळांनो, प्लांट मध्ये जो काय फूड तयार झाला तो हा होता. कोणता होता, हा होता. या ठिकाणी हा जो काय फूड तयार झाला, झालेला आहे, हा फूड कशापासून तयार झाला, तर याच्यामध्ये जे कार्बन आलेला आहे, हे कार्बन कुठून आलेलं आहे, हे CO2 मधलं कार्बन आहे. कुठलं कार्बन आहे बाळांनो, तर ह्या CO2 मधलं कार्बन हे कुठे आलं, याच्यामध्ये आलं. इन द सेम मॅनर प्लांट मध्ये जो काय कार्बन आलेला आहे, हा कार्बन कुठून आला, तर ह्या ऍटमॉस्फिअर मधला जो काय कार्बन आहे, ऍटमॉस्फिअर मधला कार्बन या ठिकाणी. CO2 कुठं होतं, ऍटमॉस्फिअर मध्ये. कुठे होतं CO2, ऍटमॉस्फिअर. तर ऍटमॉस्फिअर मधला कार्बन या ठिकाणी प्लांट्सच्या आतमध्ये आला.
कशाच्या पद्धतीने आला तर ड्यू टू द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमुळे हा जो काय कार्बन आहे हा कार्बन ह्या प्लांटमध्ये आला. प्लांटला खाणारे जे काय ऑर्गॅनिझम्स आहेत आपण यांना हर्बिवर्स म्हणू. हर्बिवर्स ऑर द प्रायमरी कंझ्युमर. मग आता प्लांटमध्ये जे काय कार्बन आहे, जो काय फूड तयार झालेला आहे, हे फूड कोण खातो? हर्बिवर्स खातो, प्रायमरी कंझ्युमर खातो. मग यांच्यामधला जो काय कार्बन आहे, हा कार्बन जो इथे होता, हा कार्बन कुठे झाला? शिफ्टिंग ऑफ अ कार्बन इकडे झालं. प्लांट पासून ॲनिमल्सकडे गेला, हर्बिवर्सकडे गेला. आता हर्बिवर्स जे आहेत, हर्बिवर्सला खाणारे कोण आहेत? हर्बिवर्सला खाणारे या ठिकाणी कार्निवोर्स आहेत. कोण आहेत बाळांनो? कार्निवोर्स आहेत. कार्निवोर्स जे आहेत, कार्निवोर्स आपण यांना म्हणू सेकंडरी कंझ्युमर. ओके, आता हे सेकंडरी कंझ्युमर. मग आता जो काय कार्बन हर्बिवर्स मध्ये कार्बन होता, जो काही कार्बन कुठे गेले? हा इकडे. तर जो काही कार्बन हर्बिवर्स मध्ये होता तो कोणामध्ये गेला? आता कार्निवोर्स मध्ये गेला. ट्रान्सफर ऑफ कार्बन झालं. आता ज्या वेळेस या कार्निवोर्सची डेथ होईल, ज्यावेळेस हे जे काय कार्निवोर्स आहेत हे आपण येथे घेऊता, कार्निवोर्सची काय झाली? इथं डेथ झाली. डेथ, हा मरून गेला. काय झाला इथं? हा मरून गेला. हा मरून गेल्याच्या नंतर याच्या बॉडीचं काय होणार आहे? डिकम्पोजिशन होणार. काय होणार बाळांनो? डिकम्पोजिशन. याच्या बॉडीचं काय होणार इथं? डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर हा कार्बन परत कुठे गेला? हा कार्बन परत ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. कुठे गेला? ऍटमॉस्फिअर मध्ये. समजतंय? कुठे गेला? ऍटमॉस्फिअर मध्ये. तर दॅट इज द फ्लो ऑफ न्यूट्रियंट. जो काय फ्लो आहे, कार्बनचा जो काय फ्लो आहे, हा फ्लो काय झालेला आहे या ठिकाणी? ऍटमॉस्फिअर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आला, मग प्लांट मध्ये आला, प्लांट मधून हर्बिवर्स मध्ये गेला, हर्बिवर्स मधून कार्निवर्स, कार्निवर्सची ज्यावेळेस डेथ झाली, डिकम्पोजर्सनी त्याचं डिकम्पोजिशन केलं, डिकम्पोजिशन करून परत या कार्बनला कुठे पाठवलेला आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये पाठवलेला आहे. दॅट मीन्स द फ्लो ऑफ अ कार्बन सर्क्युलेशन आणि याचं रिसायकलिंग फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू द ऍटमॉस्फिअर. हा जो काय पूर्ण चक्र आहे, हे जे काय पूर्ण सायकल आहे, यालाच आपण काय म्हणतो? कार्बन सायकल. काय म्हणतो बाळांनो आपण याला? कार्बन सायकल. चला, तर आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. तर आपण या ठिकाणी या फिगरमध्ये पण पाहू शकतो कशा पद्धतीने जे काय कार्बन आहे हे कार्बन ऑर्गॅनिझम पासून ऍटमॉस्फिअर मध्ये जातं, ऍटमॉस्फिअर मधून ऑर्गॅनिझम्स मध्ये येत असतं. समजतंय? चलो नेक्स्ट जो आपल्याला पार्ट आहे ती म्हणजे आहे ऑक्सिजन सायकल. कोणती सायकल आहे? ऑक्सिजन. खूप महत्वाचा पार्ट आहे. ऑक्सिजन किती आहे बाळांनो? ऑक्सिजन किती असतं ऍटमॉस्फिअर मध्ये? 21%. किती आहे? 21%. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. एवढा सोपा विचारतात का? येस विचारतात, सोपा पण विचारतात. पूर्ण पेपर अवघड नसतो कधीच, सोपा पण असतो. पूर्ण पेपर अवघड असतो का? नाही, सोपा पण असतो. अवघड थोडेसे प्रश्न असतात जे कोणाला येत नाही. चला, तर आता बघूता ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे 21%. आता ऑक्सिजन सायकल जी आहे याची पण डेफिनेशन सेम. बघा काय आहे? सर्क्युलेशन सेम, रिसायकलिंग कशाचं करायचंय? आता इथे ऑक्सिजनचं करायचंय. कार्बन सायकलमध्ये कशाचं केलं आपण? कार्बनचं केलं. ऑक्सिजन सायकलमध्ये कशाचं करणार? ऑक्सिजनचं. विदिन द बायोस्फिअर, बायोस्फिअरच्या आतमध्ये जे काय सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग, म्हणजेच ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन कुठे द्यायचा? तो द्यायचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि पुढे चालून काय करायचं? त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधून तो ऑक्सिजन काय होणार आहे? परत वापस कुठे जाणार? ऍटमॉस्फिअरला जाणार. यालाच आपण काय म्हणणार? ऑक्सिजन सायकल. काय म्हणणार बाळांनो आपण याला? ऑक्सिजन सायकल. बघा आता ऑक्सिजन खूप व्हेरिएबल आहे, कारण तो व्हेरियस फॉर्म मध्ये असतो. जसं की मॉलिक्युलर ऑक्सिजन आपण पाहू शकतो O2च्या फॉर्म मध्ये असतो. मॉलिक्युलर ऑक्सिजन जे आपण इनहेल वगैरे करत असतो ते मॉलिक्युलर ऑक्सिजन आपलं O2च्या फॉर्म मध्ये आहे. त्यासोबत वॉटरमध्ये पण ऑक्सिजन प्रेझेंट आहे. कुठे आहे? वॉटरमध्ये पण ऑक्सिजन प्रेझेंट आहे. कार्बन डायऑक्साइड मध्ये पण या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे? कार्बन डायऑक्साइड. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत यांच्यामध्ये पण त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट असतो. आणि ऑक्सिजन सायकल जी आहे, ऑक्सिजन सायकल इज द एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स सायकल इन ऑल. जेवढ्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स आहेत यामध्ये सर्वात कॉम्प्लेक्स सायकल जर कोणती असेल, एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स, तर ती कोणती आहे? ऑक्सिजन सायकल आहे. ओके, तर आता बघा, जसं आता आपण पाहूता याच्यातला सर्वात एक महत्वाचा पॉईंट ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो फॉर्म बाबामध्ये, तो म्हणजे आहे की
ऑक्सिजन इज रिलीज्ड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता आपण रिॲक्शन पाहिलेली होती, त्याच्यामध्ये ऑक्सिजन रिलीज होत असतो. आता बघा पुढे, वेअर ॲज it is used up in the process like the respiration, combustion, decomposition and corrosion, rusting. सिंपल. तर बघा बाळांनो, ऑक्सिजन जो काय आहे तो सर्वात जास्त तयार केला जातो. मॉलिक्युलर ऑक्सिजन जो काय तयार होतो हा सर्वात जास्त कोण तयार करतात, तर प्लांट्स तयार करतात. कसं तयार करतात, तर बाय द फोटोसिंथेसिस. विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस प्रोसेस दे आर गोइंग टू प्रोड्यूस द लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. जेवढा का ऑक्सिजन आपल्याला भेटतो हा जनरली फोटोसिंथेसिस मधूनच आपल्याला ऑक्सिजन भेटत असतो. तर फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आपण जर पाहिली तर 6CO2 + 12H2O gives C6H12O6 + 6H2O + 6O2. हे जे 6O2 आहेत हे ऑक्सिजन आहेत जे की रिलीज केले जातात आणि तेच आपण घेतो. ओके, ऑक्सिजन आपल्याला कशासाठी गरजेचं आहे बाळांनो? आपण ऑक्सिजन काय घेतो, तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची रिॲक्शन जी आहे किंवा ऑक्सिजनचं जे काय काम आहे ते काम बघा आता काय आहे, तर ते काम आहे रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन काय रोल करतो, व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्सिजन, तर ते काम आहे रेस्पिरेशनचं काम आहे. कशाचं काम आहे बाळांनो? रेस्पिरेशनचं काम आहे. तर आपण जे काय फूड खातो, जे काय फूड आहे आपल्याकडे, फूड जे काय कार्बोहायड्रेट, ग्लुकोज जे काय आपण खात असतो, याच्यापासून आपल्याला डायरेक्टली एनर्जी मिळत नसते, तर याला आपल्याला ब्रेक करावं लागतं. याला ब्रेक करून याच्यामधली एनर्जी आपल्याला रिलीज करून घ्यावी लागते आणि ती युटिलाइज करावी लागते. मग त्यासाठी आपल्याला कोणाची गरज असते? आपण डायरेक्टली ब्रेक करू शकतो का? नाही करू शकत. मग त्यासाठी कोणाची गरज असते? आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. म्हणून आपण काय करतो? ऑक्सिजनचा यूज करतो. ऑक्सिजनचा यूज करून आपण त्या ठिकाणी परत काय तयार करत असतो? CO2 अँड H2O तयार करत असतो. ओके, समजतंय? चला नेक्स्ट, कंबशन रिॲक्शन. केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे कंबशन. कुठल्याही प्रकारचं कंबशन जर करायचं असेल, कुठल्याही फॉसिल फ्युलचं कंबशन जर आपल्याला करायचं असेल तर काय पाहिजे? त्यासाठी ऑक्सिजन पाहिजे. काय पाहिजे? ऑक्सिजन. बघा सिंपल, आपण एक एक्सपेरिमेंट पाहिलेले असतील, आपण पाहूया इथं, तुम्हाला थोडक्यात सांगतो कुठे इथं. तर बघा आपण एक एक्सपेरिमेंट पाहिलेले असतील. अशा पद्धतीचं एक कॅन्डल घेतलेला आहे, रेड कलरचं कॅन्डल. वाव. ओके, कॅन्डल घेतलेला आहे, याला आपण फ्लेम, येलो कलरची फ्लेम देऊया. ओके, ही येलो कलरची फ्लेम या ठिकाणी याला आपण इथं दिली. ही येलो कलरची फ्लेम, हा कॅन्डल आहे, हा कॅन्डल बर्न करतोय. फ्लेम दिसत आहे म्हणजे बर्न करतोय. जर सपोज या ठिकाणी आपण याच्यावरती कलर चेंज करतो बाळांनो. याच्यावरती आपण काय केलं, एक अशा पद्धतीचा एक बीकर घेतला किंवा ग्लासचा आपण एक भांड घेतलं आणि याला काय केलं, पूर्ण पॅक केलं. पॅक केल्याच्या नंतर हा जो काय कॅन्डल आहे, हा कॅन्डल तिथे बर्न करेल. कॅन्डलचा फ्लेम चालू राहील का? राहणार नाही. काय होतो, काही वेळाच्या नंतर हे कॅन्डलचा फ्लेम या ठिकाणी बंद होतो. आणि हा एक्सपेरिमेंट आपण कंबशन अँड फ्लेम मध्ये आपण पाहत असतो. तर ह्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय समजत असतं बाळांनो, की ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द कंबशन रिॲक्शन. विदाउट ऑक्सिजन देर विल बी नो कंबशन. याची बर्निंगच होणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ऑक्सिजनच पाहिजे. म्हणजे कंबशन रिॲक्शनसाठी काय पाहिजे बाळांनो? आपल्याला ऑक्सिजन खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट ऑक्सिजन काही नाही होणार. त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन, ऑक्सिजनच लागतं. करोजन, आयनचं करोजन, आयन जो असतो त्याला करोजन, त्याला रस्ट त्या ठिकाणी तयार होत असतो. याच्यासाठी कोण गरजेचं आहे? ऑक्सिजन. ओके, करोजन जे काय होत असतं, करोजन ऑफ द आयन इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ द वॉटर, दॅट मीन्स द ह्युमिडिटी अँड द ऑक्सिजन. ज्यावेळेस हे सर्वजण मिळून येतात त्यावेळेस त्या ठिकाणी काय तयार होत असतो? करोजन तिथे तयार होत असतो. समजतंय? तर सिंपल पार्ट आहे, फक्त काही गोष्टी व्यवस्थितपणे कन्सेप्च्युअली डोक्यात घ्या. खूप व्यवस्थितपणे आपल्याला हे याच्यावरचे क्वेश्चन सोडवता येतील. चला नेक्स्ट पार्ट, एक्स्ट्रा पार्ट. या ठिकाणी आपल्याला पाहायचं एक्स्ट्रा पार्ट काय आहे बाळांनो? एक्स्ट्रा पार्ट एरोबिक अँड एनॉर्बिक मायक्रोब्स. आता आलेलाच आहे हा पार्ट, आपण पाहूया एरोबिक अँड एनॉर्बिक. तर बघा, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट आहे. तर आपल्याकडे काही मायक्रोब्स आहेत, जे एरोबिक आहेत आणि काही आहेत एनॉर्बिक आहेत. मग आता एरोबिक मायक्रोब आणि एनॉर्बिक मायक्रोब्स म्हणजे काय असतात? तर एरोबिक म्हणजे विच रिक्वायर्स ऑक्सिजन फॉर देअर सर्व्हायवल. त्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. अशा प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत त्यांना आपण एरोबिक मायक्रोब्स म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्यांना? एरोबिक मायक्रोब्स. द टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच रिक्वायर ऑक्सिजन फॉर देअर सर्व्हायवल इज कॉल्ड ॲज द एरोबिक मायक्रोब्स.
किंवा रेस्पिरेशन करण्यासाठी ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, एरोबिक मायक्रोब्स म्हणतो. आणि एनॉरोबिक मायक्रोब्स म्हणजे विच डू नॉट रिक्वायर काय गरजेचं नाही यांना, ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. हे रेस्पिरेशन करण्यासाठी ऑक्सिजनची कसलीही मदत घेत नाहीत, ऑक्सिजन यांना गरजेचंच नाही. ऑक्सिजन गरजेचं नाही म्हणून यांना आपण काय म्हणतो, एनॉर्बिक मायक्रोब्स म्हणत असतो. जसं की बायोगॅस प्लांट जो असतो त्याच्या आतमध्ये जे मायक्रोब्स असतात ते एनॉर्बिक मायक्रोब्स असतात. कोणते असतात, एनॉर्बिक मायक्रोब्स असतात. यांना ऑक्सिजनची गरज नाही. समजतंय, सिंपलचा पार्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ऑक्सिजन सायकल रिलेटेड आहे, तो म्हणजे खूप महत्वाचा पार्ट, ओझोन. माहिती असेल आपल्या सर्वांना, ओझोन म्हणजे O3. ओके, ओझोन कुठे प्रेझेंट असतो, ओझोन प्रेझेंट असतो अर्थच्या वरती एक 13 ते 15 किलोमीटर वरती. आणि कोणत्या लेअरमध्ये प्रेझेंट असतो बाळांनो, स्ट्रॅटोस्फिअर. STRA, स्पेलिंग चुकली. ओके, चलो दुरुस्त करू. इरेजर आहे की STRATOSPHER, स्ट्रॅटोस्फिअर. तर हा जो काय ओझोन आहे, हा ओझोन कुठे तयार झालेला आहे, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तयार झालेला आहे. तो किती 13 ते 15 किलोमीटर उंचीवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. आता हा जो काय ओझोन आहे, हा ओझोन कसा तयार झाला, हा ओझोन नेमका कसा तयार झाला. तर बघा, आपल्याकडे O2 मॉलिक्यूल आहे, O2 मॉलिक्यूल आहे. ओके, चला. तर आता हा O2 मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ द UV लाईट, जो काय ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन ज्यावेळेस UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये जातो त्यावेळेस याचं ब्रेकडाऊन होतं. याचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. O+O म्हणू आपण याला. ओके, काय होतं, याचं ब्रेकडाऊन होतं. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, पुढे हा जो काय दुसरा O2 आहे, हा O2 कोणासोबत रिॲक्ट होतो, या दोघांपैकी एक जो आहे हा सिंगल ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि या ठिकाणी तयार होतो O3. काय तयार होतो, O3. तर बघा, UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये कधी पण ऑक्सिजनचं ब्रेकडाऊन होतं. काय होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि ब्रेकडाऊन होऊन जो काय रिलीज झालेला ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल इट इज गोइंग टू अगेन पेअर विथ द O2 मॉलिक्यूल टू फॉर्म द O3, दॅट इज द ओझोन या ठिकाणी तयार करत असतो. समजतंय. इथं आपल्याला डू यू नो मध्ये हा पार्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, सर्वात महत्वाचे ते म्हणजे आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलवरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर बघूत आपण काय काय क्वेश्चन्स आहेत, काय काय नाहीत ते. नायट्रोजन सायकल, तर बघा, सिंपल डेफिनेशन. मगाशी जशी डेफिनेशन होती कार्बन सायकलची, ऑक्सिजन सायकलची, सेम त्याच पद्धतीने नायट्रोजन सायकलची डेफिनेशन या ठिकाणी आहे. तर काय आहे डेफिनेशन बघा, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. आता कशाची करणार आपण, नायट्रोजन गॅसची सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग करणार. कार्बन सायकलमध्ये कशाचं केलं, तर कार्बनचं केलं. ऑक्सिजन सायकलमध्ये कशाचं केलं आपण, ऑक्सिजनचं. तर त्याच पद्धतीने नायट्रोजन सायकलमध्ये कशाचं करणार, नायट्रोजन गॅसचं करणार. तर नायट्रोजन गॅस into the form of different compounds through the various biotic and abiotic processes in the nature is called as the nitrogen cycle. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इथं थोडंसं वर्ड्स जे आहेत वर्ड्स चेंज केलेले आहेत. काय सांगितलेलं आहे, हे जे काय नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, याच्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये करायचं. जसे नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इनटू द नायट्रेट्स, अमोनिया. ओके, तर या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये यांचं जे काय कन्व्हर्जन होणार आहे, या कन्व्हर्जनलाच आपण काय म्हणतो, तर नायट्रोजन सायकल म्हणत असतो. काय म्हणत असतो बाळांनो आपण याला, नायट्रोजन सायकल. ओके, आणि नायट्रोजन हा जो काय पार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कसं काय इम्पॉर्टंट आहे, तर ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन किती टक्के प्रेझेंट आहे, तर सांगा 78%. किती प्रेझेंट असतो, 78%. एवढा जास्ती प्रमाणात प्रेझेंट आहे म्हणजे इम्पॉर्टन्स नाही का, याचं आहे ना, खूप इम्पॉर्टन्स आहे. कसं इम्पॉर्टन्स आहे बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, तर आपल्या बॉडीमध्ये जेवढे काय प्रोटीन्स आहेत, त्याच्यानंतर आपल्या बॉडीचा, आपल्या सेलच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जो काही DNA प्रेझेंट आहे, कोण प्रेझेंट आहे, DNA. तर हा जो काही DNA आहे, हा DNA पूर्णपणे कशापासून बनलेला आहे, नायट्रोजन. न्यूक्लिक ऍसिड्स जे असतात, न्यूक्लिक ऍसिड्सच्या आतमध्ये नायट्रोजन इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर
इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. जे काय प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्समध्ये पण काय असतो तर नायट्रोजन असतो. विदाउट नायट्रोजन देर विल बी नो प्रोटीन्स. प्रोटीन्स तयार करायचे असेल तर नायट्रोजन पाहिजे. न्यूक्लिक ऍसिड तयार करायचं असेल तर नायट्रोजन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याच्याशिवाय तयारच होणार नाही. तर बघा, ॲज कम्पेअर्ड टू द अदर एलिमेंट्सला जर आपण कम्पेअर केलं नायट्रोजन सोबत, इट इज इनएक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. आता याच्यावरती ॲसर्शन रिझन तयार होतो बघा. नायट्रोजन जो आहे हा अदर एलिमेंट सोबत जर आपण कम्पेअर केला, तर हा कसा असतो, जनरली इनएक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की इट डज नॉट इझिली कंबाईन, हा कंबाईन होत नाही. अदर एलिमेंट सोबत हा जनरली जास्ती प्रमाणात कंबाईन होत नाही, झाला तर खूप कमी होतो. का? वाय? कारण आता बघा, याचं जे रिझन आहे ते आपला जो काय नायट्रोजन आहे N2 म्हणतो आपण. N2 हा जो काय तयार होतो, थोडंसं याला रब करतो मी. ओके, N2 हा जो काय तयार होतो हा कसा तयार होतो तर बघा, N2 मध्ये 2 नायट्रोजनचे मॉलिक्यूल आहेत आणि ह्या 2 नायट्रोजनच्या मॉलिक्यूलला जे काय बॉन्डिंग तयार झालेली आहे ते किती आहेत, 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. आणि हे 3 कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे या ठिकाणी नायट्रोजन इज नॉट इझिली अवेलेबल फॉर कंबायनिंग विथ द अदर एलिमेंट्स. अदर एलिमेंट सोबत हा इझिली कंबाईन का होत नाही? इट हॅज 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स आणि हे 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स असल्यामुळे इट इज नॉट इझिली कंबायनिंग विथ द अदर एलिमेंट्स. नेक्स्ट, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज इट इन द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. आणि हेच रिझन आहे की याच्यामुळे डायरेक्टली फ्री फॉर्ममध्ये जे काय नायट्रोजन प्रेझेंट आहे 71% आहे, पण डायरेक्टली यूज करता येतो का याचा? नाही. मग काय करावं लागेल, याला डिफरंट फॉर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. तेच दिलंय ना, मग इथे काय दिलेलं आहे, नायट्रोजन सायकलमध्ये जो काय नायट्रोजन आहे या नायट्रोजनला डिफरंट कॉम्पोनेंट्समध्ये, डिफरंट कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्जन करण्याची जी काय प्रोसेस आहे आणि याचा जो काय सायक्लिक फॉर्म आहे यालाच नायट्रोजन सायकल म्हणलेलं. ओके, चला बघूत आता याच्यासाठी काय काय प्रोसेसेस आहेत. तर याच्यामध्ये मेनली आपण पाहतो नायट्रोजन फिक्सेशन. अरे चल ना, हा नायट्रोजन फिक्सेशन नको म्हणतोय. त्याच्यानंतर अमोनोफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. ह्या 4 मेन स्टेप्स आहेत. कशामधल्या? नायट्रोजन सायकलच्या ह्या 4 मेन स्टेप्स आहेत ज्याच्या मार्फत नायट्रोजन सायकल पूर्णपणे कॅरी आउट केली जात असते. चला तर बघा, पहिली जे आहे ते म्हणजे आहे नायट्रोजन फिक्सेशन. तर बघा, आता आपण लास्ट पॉइंट आपण जो काय पाहिला की नायट्रोजन इट इज नॉट फ्रीली अवेलेबल और युजेबल फॉर्म फॉर मोस्टली ऑर्गॅनिझम्स. जे काय ऑर्गॅनिझम्स आहेत यांना डायरेक्टली हे फ्रीली यूज करता येतं का? नाही, कारण त्याच्यामधले 3 कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे ते यूज करता येत नाही. मग त्याला काय करावं लागतं, आपल्याला त्याचं फिक्सेशन करावं लागतं. काय करावं लागतं बाळांनो? फिक्सेशन. मग आता फिक्सेशन म्हणजे काय असणार आहे, तर जो काय नायट्रोजन आहे या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स मध्ये करावं लागतं. कशामध्ये करावं लागतं? नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स मध्ये त्या ठिकाणी करावं लागतं. मग हे कन्व्हर्जन कोण करून आणणार? तर याच्यासाठी 2 टाइप्स आहेत. नायट्रोजन फिक्सेशन इज कॅरीड आउट बाय 2 मेथड्स. 2 मेथडने नायट्रोजन फिक्सेशन होत असतं. म्हणजे कन्व्हर्जन ऑफ अ नायट्रोजन इंटू नायट्राइट अँड द नायट्रेट्स. याच्यामध्ये जे काय कन्व्हर्जन होतं हे किती पद्धतीने होतं? 2 पद्धतीने होतं. कोणती आहे पहिली पद्धत आहे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. कोणती आहे? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. आणि दुसरी प्रोसेस आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. बघा, आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन काय असतं आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन काय असतं. तर बघा, ऍटमॉस्फेरिक मध्ये जे काय लाइटनिंग होते, लाइटनिंग आणि टेम्परेचर याच्यामध्ये जे काही हीट जनरेट होत असते याच्या मार्फत नायट्रोजनचे ते जे बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये होणार? नायट्रेट्स आणि नायट्राइटमध्ये जे काही रूपांतर होणार आहे त्याला आपण ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. आणि बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये काही बॅक्टेरिया आहेत आपल्याकडे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम. दीज बॅक्टेरिया आर गोइंग टू कन्वर्ट द नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स. याच्यामध्ये कन्वर्ट करत आहेत म्हणून आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतो. म्हणजे बायोलॉजिकल. ज्यावेळेस एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम
नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. इट इज कॅरिड आउट बाय द कोण आहे तर रायझोबियम बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया. ओके, तर हे जे आहे हे या ठिकाणी काय करतात, याचं कन्व्हर्जन करतात. 2 मेथड्सने होणार. ओके, हा एक प्रकार झाला. थोडंसं रफ करून घेऊ आपण याला. ओके, चलो नेक्स्ट. तर बघा आता नेक्स्ट अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय आहे, तर आता ज्या वेळेस एखादा ऑर्गॅनिझम नायट्रोजन त्याच्या बॉडीमध्ये जातं, लिव्हिंग ॲनिमल्समध्ये नायट्रोजन ज्यावेळेस ह्या सायक्लिक प्रोसेस मार्फत बॉडीमध्ये जातं, बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर नायट्रोजनला त्या ठिकाणी एलिमिनेट करण्यासाठी प्रोसेस होतात वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये जो काय तयार होतो तो तयार होतो अमोनिया. काय तयार होतो बाळांनो, अमोनिया. आणि हा जो काय अमोनिया रिलीज केला जातो, जात असतो, यालाच आपण काय म्हणतो, अमोनिफिकेशन. बघा, रिलीज ऑफ अमोनिया या ठिकाणी रिलीज केलाय. कोण रिलीज करणार आहे, तर या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स रिलीज करणार. कोण करणार आहे तर ऑर्गॅनिझम्स. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज अँड द एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. आता आपल्या बॉडीमध्ये जो काय एक्सक्रिटरी वेस्ट आहे, आपला जो काय एक्सक्रिटरी वेस्ट आहे, किडनीमधून आपण जो काय एक्सक्रीट करत असतो तो नायट्रोजनस वेस्ट असतो. कोणता असतो बाळांनो, नायट्रोजनस वेस्ट. आणि युरिनमधून जो काय वेस्ट जाणार आहे तो पण नायट्रोजनस वेस्ट असतो. आणि कोणता असतो, आपल्या सर्वांना माहिती असेल, युरिया असतो, युरिया. मग आता काही जण म्हणतील, सर इथे तर अमोनिया दिलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की आपल्या बॉडीमधून युरिया जातं बाहेर, मग काय भानगड आहे. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये जनरली पहिल्यांदा अमोनियाच तयार होत असतो. काय तयार होत असतो बाळांनो, अमोनिया तयार होत असतो. पण आपण अमोनिया एक्सक्रीट करू शकत नाही. वी कॅनॉट एक्सक्रीट और रिलीज द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. सो आवर बॉडी इज कन्व्हर्टिंग, आवर बॉडी म्हणजेच आपल्या बॉडीमधला एक ऑर्गन कोणता, लिव्हर. आवर बॉडी इज कन्व्हर्टिंग द अमोनिया इन टू द युरिया. अमोनियाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, युरियामध्ये केलं जात असतं. अँड दिस युरिया इज एक्सक्रिटेड बाय द किडनी काय करते, मग हा युरिया ब्लडमध्ये जो आहे याला बाजूला काढते आणि याच्यापासून युरिन फॉर्म करते आणि पुढे ही युरिन आपल्या बॉडीच्या बाहेर रिलीज केली जात असते. काय केलं जात असतं, रिलीज केली जाते. दॅट मीन्स इथं ऍक्च्युअलमध्ये पहिल्यांदा कोण तयार झालेला आहे, अमोनियाच तयार झालेला आहे. समजतंय. नेक्स्ट पुढे नायट्रिफिकेशन आहे. काय आहे, नायट्रिफिकेशन. अमोनियाचं कन्व्हर्जन, नायट्रिफिकेशन मध्ये काय, अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राइट आणि त्याच्यानंतर नायट्रेट मध्ये करणे. कारण अमोनियामध्ये कोण आहे, नायट्रोजन आहे. तर या अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि त्याच्यानंतर नायट्रेट, पहिल्यांदा नायट्राइट आणि त्याच्यानंतर नायट्रेट मध्ये जे कन्व्हर्जन केलं जाणार आहे त्याला आपण काय म्हणतो, नायट्रिफिकेशन. काय म्हणतो, नायट्रिफिकेशन. आता एकदम याच्या उलट नायट्रिफिकेशनच्या अपोजिट असतं डिनायट्रिफिकेशन. काय असतं बाळांनो, डिनायट्रिफिकेशन. मग डिनायट्रिफिकेशन मध्ये काय होणार आहे, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजनस कंपाऊंड इनटू गॅसेस नायट्रोजन. काय होणार आहे, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजनस कंपाऊंड. नायट्रोजनस कंपाऊंड कोण आहे, अमोनिया. अमोनियाचं रूपांतर परत कशामध्ये केलेलं आहे, नायट्रोजन मध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे, नायट्रोजन मध्ये या ठिकाणी केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, डिनायट्रिफिकेशन. ओके. तर बघा मित्रांनो, आपल्याला नायट्रोजन सायकलमध्ये फक्त आणि फक्त हे 4 पार्ट करायचे, तर याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. या टॉपिकमध्ये, या व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदरच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर डाऊट असेल तर आपण या दिलेल्या नंबरवरती आपला जो काही डाऊट आहे तो शेअर करू शकता. व्हॉट्सअपवरती आम्ही त्यांचं योग्य ते एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी देऊ. तसेच लातूर जवळील विद्यार्थ्यांसाठी आपण प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 12 ही स्पेशल DSP आपण ठेवत असतो. तर आपण क्लासच्या पत्त्यावरती येऊन आपला जो काही डाऊट आहे तो आपण इथे सॉल्व्ह करू शकता. ओके, चालतंय. चलो, हॅव अ नाईस डे. थँक्यू.